नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेले काही वर्षामध्ये भाजपाने राज्यामध्ये फोडाफाडीचं राजकारण सुरू केलं आहे आणि आम्ही विकासाच्या जोरावर राज्यात सत्ता आणली, चांगली कामे केली म्हणून सत्ता आणली असं भाजप आणि भाजपाचे नेते म्हणत आहेत. देशात सत्ता आणली असं म्हणत आहेत. तर मग भाजपाने शिवसेना फोडली का, राष्ट्रवादी फोडली का, असा सवाल उपस्थित होतो. त्यांनी दोन्ही पक्ष फोडून दोन्ही पक्षाला सोबत घेत राज्यामध्ये सत्ता आणली. हेही काळ्या दगडावरची रेघ आहे, एक कटू सत्य आहे. भाजपाने इतरांच्या बळावर आपलं राज्य महाराष्ट्रात आणलं, देशात आणलं. हे जरी खरं असलं तर मग भाजप जे काम करतं आहे त्याला लोकांचा पाठिंबा नाही का, असाही एक सवाल उपस्थित होतो. राज्यामध्ये सत्ता आणत असताना शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊनच त्यांना सत्तेत यावं लागलं. भाजपाला मोठं बहुमत मिळत असलं तरीही ते सत्ता आणण्याइतपत मिळत नाही, हेही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावयास मिळालं. आता पुन्हा येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. यामध्येही भाजपाला पुन्हा तोडाफोडीचं राजकारण करावं लागणार आहे का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसतं आहे. मात्र या संदर्भात भाजपाचे मंत्री, ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, संकटमोचक त्यांना संबोधलं जातं. ते गिरीश महाजनही म्हणत आहेत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार आहे. उद्धव सेनेचे आमदार खासदार भाजपाच्या संपर्कात आहे. तर मग पुन्हा एकदा ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही फोडाफोडी करूनच सत्ता मिळवणार आहे का, राज्यात आणि देशात सत्ता असतानाही त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था या सोहळावर लढवता येणार नाही का, आणि ते पुन्हा लोकांचे मते मिळून सत्तेत येणार आहेत की नाही, असाही सवाल उपस्थित होतो. त्यामुळे भाजप नेमकी सत्तेत असूनही लोकांच्या उपयोगीची लोककल्याणकारी कामे करत असताना त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असतानाही भाजपावर ही वेळ काय येते, असाही एक सवाल उपस्थित होतो. भाजपाला फोडाफोडी केल्याशिवाय आमदार, खासदार, नगरसेवक इतर पक्षांचे घेतल्याशिवाय सत्ता मिळवता येणार नाही का, असं एक चित्र आपल्याला दिसतंय. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही मुंबईत पुन्हा एकदा महापालिका निवडणुका जवळ आल्याने मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले आहेत. त्यामुळे ते भाजपाला टक्कर देतील का, आणि भाजपा या दोघांना टक्कर देण्यासाठी पुन्हा काय खेळी करते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र राज ठाकरे यांच्याही मनात नेमकी काय चाललं आहे, ते नेमकी काय भूमिका घेत आहेत, हे अद्यापपर्यंतही समोर आलेलं नाही. कारण त्यांनी जी मराठीच्या मुद्द्यावर विजयी सभा घेतली मुंबईमध्ये, त्यामध्ये ते कोणत्याही भाजपावर किंवा शिंदे सेनेवर किंवा राष्ट्रवादीवर विरोधात न बोलता त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा लावून धरला. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांचं भाषण बघितलं तर त्यांनी शिंदे सेनेला धुतले, एकनाथ शिंदे यांना धुतले. म्हणजे त्यांनी एकंदरीत आपलं टार्गेट हे भाजप आणि शिंदे सेनेला केलं असं आपल्याला दिसतं आहे. मात्र राज ठाकरे यांनी तो सावध पवित्रा घेत केवळ मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा निघाला आणि ते मराठीच्या मुद्द्यावरच बोलले. म्हणजे त्यांनी आपलं राजकारण जे खेळायचं आहे ती भूमिका जी आहे ती सेफ ठेवल्याची आपल्याला त्यांच्या भाषणावरून दिसतं आहे. आता भाजपाचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भाजप सोहळावर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य निवडणुका लढणार आहेत का, किंवा
इतर पक्षाची फोडाफोडी करून आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरच्या जोरावर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहे आणि या दोन्ही पक्षाला सोबत घेतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार आहेत हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र एकंदरीत भाजपचं जे राजकारण आपण बघतोय त्याला लोकांचा काही प्रमाणात जनाधार मिळत असला तरी भाजपला अद्यापही स्वबळावर सत्ता आणणं शक्य झालेलं दिसत नाही आणि ते येणाऱ्या काळातही शक्य होईलच असं नाही. त्यामुळे भाजपांना इतर पक्षाच्या किंवा इतर कार्यकर्त्याच्या बळावरच ह्या निवडणुका लढाव्या लागणार आहेत का? भाजप हा बाहेरच्या लोकांच्या जोरावरच चालू आहे का? असाही सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातो. बाहेरचे लोकच भाजप चालवत आहे का? कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भाजपाचे ते बाजूला पडलेले आपल्याला दिसतात आणि जे इतर पक्षातून आयात केलेले आहेत त्यांना मोठमोठी पदे दिली गेलेली आहेत आणि त्यांना संधीही दिली जाते असं आपल्याला एकंदरीत स्थानिक पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत दिसतं आणि तीच भूमिका यापुढेही भाजपची राहिल्यास हे भाजपला घातक ठरू शकतं का? अशी एक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि भाजपाचे जे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेत आहेत आणि भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांना फोडाफोडीचंच राजकारण करावे लागणार आहे का? की ते स्वबळावरही निवडणुका लढणार आहेत हे आपल्याला दिसून येईल. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजप हा जनतेच्या बळावर येणाऱ्या काळात निवडून येईल का? आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाचे जे नेते आहेत ते प्रयत्न करतील का? आणि ते भाजपाला शक्य होईल का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाचा झेंडा राहील आणि इतर कार्यकर्त्यांचा इतर पक्षांच्या नेत्यांचा दांडा राहील हेही आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच. मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाला फोडाफोडीचं राजकारण करूनच सर्व निवडणुका ह्या जिंकाव्या लागणार आहेत आणि ते इतर पक्षाच्या कार्यकर्त्यावरच अवलंबून राहून निवडणुका जिंकतील का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.